येत्या रविवारी म्हणजेच 7 जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आहे. प्रथमतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल. आणि त्या निमित्ताने कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर एक ऐतिहासिक सभेचे रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे. मी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी या मतदारसंघातील जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यातील विशेष अशा कामांचं या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण कर्जतच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी आपण नव्याने उभारलेलं प्रवेशद्वार त्या ठिकाणी पाहत आहात. त्या प्रवेशद्वाराला तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण प्रति आळंदी प्रति पंढरपूर अशा आपण 52 फूट विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर आपण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. आणि पोलीस ग्राउंडच्या त्या ठिकाणी आपण प्रशासकीय भवन या प्रशासकीय भवनाचं सुद्धा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. अशा पद्धतीने हे लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी भजनभूषण गजाननबुवा पाटील सभागृह या सभागृहासाठी 30 लाखाचा निधी आपण दिलेला आहे. त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे. कर्जत चौक रस्त्याचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे. 90 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. खोपोली येथील भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 84 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेबांनी दिलेला आहे. खालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी 12 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. माथेरान येथील एसटीपी प्लांटचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी 47 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे. असा जवळजवळ लोकार्पण आणि भूमिपूजन मिळून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या 7 जानेवारीला 272 कोटी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्यानंतर आपण किरेवली ते जुमापट्टीपर्यंत असणारा 12 किलोमीटरचा 12 वाड्यांना जोडणारा एकत्रपणे करणारा जो रस्ता आहे या रस्त्याला आपण 18 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. त्या रस्त्यात सुद्धा एक ऐतिहासिक रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने आपण येत्या 7 तारखेला या सर्वच कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून आपण सारेजण या ठिकाणी पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत. मला आपल्याला सगळ्या कर्जतकरांना या माध्यमातून निदर्शनात आणून द्यायचंय की येत्या या 4 वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच समोरासमोर एकत्रपणे आधी जाहीर पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. 2 वर्ष आपले साऱ्यांचे कोविडमध्ये गेले आणि त्यामुळे बरीचशी बंधने आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी होती. परंतु जी विकास कामे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत करत होतो ही आता खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकरांसमोर या ठिकाणी दिसत आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये जी विकास कामे केलेली आहेत या विकास कामांचा आपण त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना
मला आपल्याला सांगायचं आहे की ही जी ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे, मी यांना विकास कामे म्हणणार नाही, तर खऱ्या अर्थाने ही विकास कामे नसून हा पुढच्या पिढीपर्यंत नेणारा हा ही वास्तू म्हणजे एक वारसा आहे. आणि हा वारसा आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा, आपल्या विचारांचा वारसा हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे. आणि म्हणून अशा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून कर्जतकरांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येने ह्या ऐतिहासिक सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि हा सोहळा आपण सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने कर्जतकरांसंदर्भातलं, या कर्जत मतदार संदर्भातलं, मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं की मला ही मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की या मतदारसंघाचा हा कर्जतचं पाहिलं तर हा पूर्णपणे ट्रायबल भाग, ग्रीन झोन बेल्ट आहे. कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री त्या ठिकाणी नाहीये. तरी सुद्धा आपण पर्यटनाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन कर्जतचे असणारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते जे आपण पाहताय की रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे कर्जतमध्ये पर्यटक सुद्धा या माध्यमातून वाढलेला आहे. आणि म्हणून कर्जतचं पाहत असणारं स्वप्न की खऱ्या अर्थाने कर्जतचं नंदनवन आपल्याला घडवायचं आहे. याच दृष्टिकोनातून आपण कर्जतचा हा विकास या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून कर्जत असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागे पडलेला महाराष्ट्र हा या 1.25 वर्षामध्ये झपाट्याने पुढे आणून 1 नंबरला देशामध्ये महाराष्ट्राचा पुढे आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातना कर्जत मतदारसंघ हा सुद्धा भविष्यामध्ये 1 नंबरला विकासाच्या माध्यमातून राहिला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विकास करत आहोत. आणि म्हणून खोपोली, कर्जत, माथेरान हे खऱ्या अर्थाने ही तिन्ही शहरं ही सिम्बॉलिक शहर म्हणून ओळखली जावीत, या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघाचा विकास आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून एक स्लोगन मी जाहीरपणे सगळ्या पत्रकार बंधूंसमोर या ठिकाणी सांगतोय की चला घडूया नंदनवन, कर्जत खालापूर नंबर 1 ही संकल्पना घेऊन आम्ही संपूर्ण माझे शिवसैनिक आणि आम्ही एकत्रपणे या ठिकाणी या मतदारसंघासाठी काम करत आहोत. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने 7 जानेवारीला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समेत मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी ज्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि या जाहीर ऐतिहासिक सभेसाठी मोठ्या संख्येने आपण कर्जतकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो. आणि पत्रकारांना जे काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे असतील ते त्यांनी विचारावे. मुख्यमंत्री काय घोषणा करणार आहेत का? कर्जतकरांसाठी एक काय विशेष पॅकेज? आता या 4 वर्षामध्ये जेवढा निधी आणायचा तेवढा आपण सातत्याने आता आणलेला आहे. जर आता आपण या 4 वर्षामध्ये एकत्रपणे आपण जर पाहिलं तर 800 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे. त्यामुळे तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये जी जी कामे आता प्रलंबित आहेत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ते जाहीरपणे त्यांच्या भाषणात ते सांगतील की जी कामे आता व्हायला पाहिजेत. म्हणजे मी प्रामुख्याने त्यांना सांगितलेलं आहे की पेन अर्बन बँकेचा विषय आहे, हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला बैठक सुद्धा घेतलेली होती आणि या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे आम्हाला कर्जतकरांना, खोपोली असेल, आपल्या साऱ्या कर्जतकरांचा जो प्रश्न आहे तो अतिशय ज्वलंत प्रश्न आहे कर्जतचा आणि या संदर्भात सरकारने ठोस भूमिका घ्यावी असं आपण त्यांना जाहीरपणे त्या ठिकाणी सांगणार आहोत. तसेच कर्जत शहरातील असणारे वॉटर स्कीम या संदर्भात याचं TS झालेलं आहे आणि त्यासाठी जवळजवळ 45 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. तर ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत की कर्जतची असणारी ही वॉटर स्कीम जी आहे यासाठी 45 ते 50 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून देण्यात यावा, जेणेकरून कर्जतचा हा पाणी प्रश्न शहराचा म्हणजे प्रामुख्याने हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी संपून जाईल. आणि ह्या ज्या माथेरानच्या जुमापट्टीच्या पट्ट्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या 12 वाड्या ज्या आहेत या 12 वाड्या या खऱ्या अर्थाने OTSP मध्ये आहेत.
त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पातून यांना निधी उपलब्ध करून देता येत नाही. तर त्या जर टीएसपी मध्ये आल्या तर त्याचा जास्तीत जास्त फायदा निधी त्या ठिकाणी मिळेल आणि या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील. अशा पद्धतीने जे महत्वाचे जे प्रश्न आतापर्यंत प्रलंबित आहेत या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी मी चर्चा करून आणि त्या संदर्भात ते आपल्याला या ठिकाणी घोषणा करतील. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नावर चर्चा होईल. सर मुझे बताइए कि जो कोंडाना जो वन टू वन घे माथेरानमध्ये रोपवे संदर्भात काय सांगणार माथेरानमध्ये जे रोपवे संदर्भात काम प्रलंबित आहे त्याबद्दल काय म्हणतात? माथेरानचं रोपवेचं जे काम आहे ते एका प्रायव्हेट टाटा कंपनीने त्याच्यावर पूर्णपणे वर्किंग केलेलं होतं आणि त्यांनी सगळ्या एनओसी त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. मी आता या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये या संदर्भात मी फार आग्रही होतो. मी त्या टाटा कंपनीला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही जो जसा प्रोजेक्ट आम्हाला तुम्ही हँडओव्हर करून द्या. आम्ही मंत्र्यांशी सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे की तो प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर रोपवेचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू करू आणि ते काम सुद्धा एक ऐतिहासिक काम माथेरानसाठी आणि कर्जतकरांसाठी होईल. कर्जत फक्त उदाहरण दिलं कोकणीचं दिलं माथेरानचं दिलं खालापूरचा बराचसा ग्रामीण भाग आपल्या मतदारसंघात आहे. खालापूरसाठी ग्रामीण भागासाठी मुख्यमंत्र्यांना काही पॅकेज किंवा काही मोठा निधी मिळेल अशा प्रकारचे काही प्रयत्न आहेत का? तसंही खालापूरला आपण या 4 वर्षामध्ये बरीचशी कामे रस्त्यांची त्या ठिकाणी आपण पूर्णपणे केलेली आहेत. तरी सुद्धा आता आपण खालापूर एमआयडीसी मध्ये नव्याने एमआयडीसी त्या ठिकाणी व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी असणारी जी करिवली असेल, नंदनपाडा असेल, गोरटण असेल या साईडची जवळजवळ 1200 एकर जागा आपण त्या ठिकाणी नव्याने एमआयडीसी त्या ठिकाणी करावी आणि या संदर्भात त्या ठिकाणी आपण तसं सांगितलेलं आहे आणि या संदर्भात सुद्धा फायनल चर्चा झालेली आहे. तर तो एक प्रोजेक्ट ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झाला तर आपल्या दोन्ही तालुक्यातील असणारी जी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे किंवा आता बऱ्याचशा कंपन्या या मागच्या 10 वर्षामध्ये बंद पडलेल्या होत्या आणि त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं होतं. तर ते 1200 एकरमध्ये नव्याने इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी राहिली एमआयडीसी तर आपल्याला बेरोजगारीचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपेल आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर खालापूरचं प्यायचं पाणी आहे प्रलंबित तालुक्याच्या ठिकाणी अद्याप ऐतिहासिक आहे की अद्याप प्यायला पाणी नाही. खालापूरची सुद्धा आपण वॉटर स्कीम त्याचं टीएस झालेला आहे आणि त्या खालापूर शहराच्या वॉटर स्कीमसाठी 40 कोटी रुपयाचा निधी माझ्या मते ह्या महिन्याभरातच तो मंजूर होणार आहे आणि ते काम सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या कामासंदर्भात आम्ही बराचसा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. पण लवकरात लवकर खालापूर नगरपंचायतची वॉटर स्कीमची घोषणा ही केली जाईल आणि त्या संदर्भात निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. आणि साहेब त्या ठाणे नवे ढेकू एमआयडीसी मधून जो रस्ता जाणार आहे ठाणे नवे ते ढेकू या ढेकूची अत्यंत खूप दयनीय अवस्था झालेली आहे. त्या विभागामध्ये आपण निधी देऊन आपण रस्ता करून घेणार आहात कसं आहे? त्या रस्त्याचं काम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टरला तशा आपण सूचना केलेल्या आहेत की बाबा तू हे काम लवकरात लवकर पूर्ण नाही केलं तर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणार आहोत असं त्याला लास्ट वॉर्निंग त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ते होईल काम पूर्ण असा आत्मविश्वास आहे. सर आता आपण सांगितलं की मुख्यमंत्री नामचा धर्माधिकारी असेल प्रति आनंदी असेल कर्जतमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी जागा सर्व असून मंजुरी असून त्या आंबेडकरी जनता इथे नाराज आहे. कर्जत शहरामध्ये आपण जो विकास आता आपण ऐतिहासिक या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका संदर्भातला जो विषय आहे त्या जागेचा प्रलंबित थोडासा त्या ठिकाणी वाद आहे परंतु तोही प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब भवन उभं करणार आहोत आणि त्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडे आपण मंजूर करून त्या ठिकाणी त्याचं सुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन होईल आणि तीही वास्तू जशा ह्या वास्तू ऐतिहासिक उभ्या राहिलेल्या आहेत तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतमध्ये लवकरात लवकर होईल या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. रस्त्याचा उल्लेख केला तसं काही खोपोलीला भविष्यात होणार आहे का किंवा आता तुम्ही कामामध्ये राहिल्या तर खोपोली सुद्धा तशा प्रकारचं नाही मिळावं अशी खोपोलीकरांची वतीने विनंती आहे.
बऱ्याचशा कर्जत तालुक्यातच येते तसं खोपोली खालापूरमध्ये पण यावं. सर्वप्रथम मी खोपोली शहराच्या विकासाला सुरुवात केलेली आहे. कर्जतच्याही अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयाचा निधी आपण सुरुवातीला मंजूर करून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथे सुद्धा आपण त्या ठिकाणी सुद्धा 2.5 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. आणि जी आता तुम्ही पाहताय की खोपोली शहरामध्ये सर्वात जास्त निधी हा खोपोली शहरामध्ये आतापर्यंत आलेला आहे. जवळजवळ ही 84 कोटी रुपयाचा आपण भुयारी गटार योजना आणि बाकी जी आता विकास कामे रस्ते असतील सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी मोठा निधी आपण खोपोली शहरासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ग्रामीणमध्ये सुद्धा आता आपण बरीचशी कामे खोपोली खालापूर ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जत असं काय हे नाहीये, फक्त ही कामे सगळी जी आहेत ती सगळीकडे आपण बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून कर्जतची ही जी ऐतिहासिक कामं यांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर ती जी कामं आहेत त्या कामांचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. आपण तो सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. नेरळातील व्यापारी संकुल जे आहे त्याचं अद्यापपर्यंत वाटप झालेलं नाही. काय सांगाल आपण त्यामध्ये? नेरळचं असणारं व्यापारी संकुलन त्याचं परवा जिल्हा परिषद शिवोलीची माझी चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर त्याचं टेंडर त्या ठिकाणी होईल आणि ते सगळ्या व्यापाऱ्यांना आपल्याला त्या पद्धतीने ते शॉपिंग त्या ठिकाणी दिलं जाईल. सर, कर्जत रेल्वे स्टेशनला मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेन ह्या थांबत नाहीत, लोकांची गैरसोय होते. यामध्ये आपण काही प्रयत्न कराल का? काय सांगाल? हा तर सेंट्रलचा विषय आहे. तसं खासदारांशी आम्ही वेळोवेळी त्या संदर्भात रेल्वे संदर्भात ज्या ज्या तक्रारी येत असतात त्या खासदारांनाच आम्ही त्या ठिकाणी सांगत असतो. परंतु रेल्वे डीआरएमसी सुद्धा मी सुद्धा मागच्या वेळेला त्यांची भेट घेतलेली होती आणि ज्या ज्या कर्जतच्या समस्या असतात या संदर्भात मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करत असतो. आता पुन्हा एकदा आपले खासदार साहेब श्रीरंगप्पा बारणे साहेब आणि मी स्वतः आम्ही रेल्वे डीआरएमशी चर्चा करून तो प्रश्न आहे तो मार्गी लावू. खोपोलीच्या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे, कर्जत भिसेगावला जोडणारा जो भुयारी मार्ग आहे त्याविषयी काहीतरी ठोस माहिती जनतेला तुम्ही द्या. कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग जो आहे तो सुद्धा आपण त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आता लवकरात लवकर त्याचं टेंडरला ते येईल आणि तो मार्ग आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्या मार्गाला ज्या पद्धतीने कर्जत नगर परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यामुळे तो माझ्या मते महिनाभरामध्ये तो प्रश्न सुद्धा मार्गी लागेल आणि ते काम लवकरात लवकर सुरू होईल. आणि ते नक्कीच आपण ते सुद्धा काम कर्जत शहराच्या किंवा आपण जो आता विकास आपण कर्जतमध्ये करतोय की कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडणारी ही ऐतिहासिक कामे आहेत. आणि म्हणून ते भुयारी मार्ग सुद्धा एक ऐतिहासिक काम आहे आणि ते काम सुद्धा आपण लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. साहेब 4.5 वर्षामध्ये अनेक प्रवेश इथं पाहिले, अनेक कार्यक्रमांमधून पाहिले, मुख्यमंत्री येत आहेत. काही विशेष नावं आहेत का प्रवेशाच्यावर? चर्चा बरीच आहे, काय सांगा? खरं तर कर्जत पोलीस ग्राउंडवरची होणारी जी सभा जी आहे हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी जी सभा होणार आहे ती कर्जतचं पोलीस ग्राउंड हे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे का ते एक या मतदारसंघाचं राजकीय व्यासपीठ आहे. आणि म्हणून कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर आतापर्यंत अनेक अभूतपूर्व सभा झालेल्या आहेत. परंतु येत्या 7 तारखेची कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर होणारी सभा जी आहे ही सभा न भूतो न भविष्यती अशी सभा कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर होईल याचा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. आणि त्यामुळे त्या सभेच्या टायमामध्ये कदाचित त्या ठिकाणी वेळ मिळणार नाही, कारण आपण त्या सभेला जे आमचे वारकरी संप्रदायाचे असणारे कर्जत असेल, खालापूर असेल, जे संत सज्जन आहेत ज्यांनी आतापर्यंत वारकरी संप्रदायाचा संपूर्ण प्रचार प्रसार केलेला आहे या साऱ्यांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि त्यांच्या प्रत्येक धर्मशाळेला आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ 11 धर्मशाळा आहेत किंवा 11 ज्या दिंड्या जाणाऱ्या आहेत प्रमुख, मग ती राणे महाराजांची दिंडी असेल, रामदास महाराजांची असेल, लांबे महाराजांची असेल, मांडे महाराजांची असेल, या आमचे आदिवासी
वाघुले महाराज आहेत त्यांचे असेल, त्याच्यानंतर आमचे उमऱ्याचे आपले एरंबोवांचे असेल, या सगळ्या दिंड्या ज्या आहेत आळंदी पंढरपूरला जाणाऱ्या, त्या साऱ्या दिंड्या एकत्रपणे या ठिकाणी येणार आहेत आणि या साऱ्या दिंड्यांच्या साक्षीनेच या ठिकाणी या विठ्ठल मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ 32 लाख रुपयाचा निधी आपण त्यांना चेक स्वरूपामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या प्रत्येक धर्मशाळेला मदत म्हणून आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून ह्या कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असताना आपण काही प्रवेश जे आहेत ते आम्ही नंतर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे प्रवेशाला कदाचित त्या ठिकाणी वेळ मिळणार नाही म्हणून आपण काही प्रवेश त्या ठिकाणी नाकारलेले आहेत. नंतर मग पुन्हा प्रवेशामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होईल आणि म्हणून हे प्रवेश आपण नंतर त्या ठिकाणी घेतले जातील. आणि म्हणून काही 2-4 प्रवेश आहेत ठराविक, तेच फक्त प्रवेश आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. बाकी कार्यकर्त्यांचे जे प्रवेश आहेत ते प्रवेश आपण बाळासाहेब भवनमधून त्या ठिकाणी घेतले जातील. कार्यक्रमाला किती लोकांची अपेक्षा असणार आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत साहेब जातात त्या ठिकाणी आपण पाहताय की प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रत्येक सभेला असेल, त्यांच्या दौऱ्याला असेल, मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत असतात. आणि कर्जतला तर आपण पाहताय की ह्या मतदारसंघातील जनता ज्या पद्धतीने आता मी सांगितलेलं आहे की कर्जतचं नंदनवन आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यातलीच ही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी कर्जतकर या सभेला असतील किंवा या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माझ्या मते 25 ते 30 हजार या ठिकाणी सगळाच जनसमुदाय या सभेला आणि या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम म्हणजे अनेक म्हणजे तुमच्याकडचे कार्यक्रम पत्रिका त्याच्यामध्ये फक्त शिवसेनेचाच व्यासपीठ असेल अशा पद्धतीचं त्याच्यावरती आमदार दिसत आहे. जशी मांडगावला कार्यक्रम पत्रिका बनवली गेली असते त्याच्यामध्ये सगळे आमदार समाविष्ट आहेत, परंतु आपण जी पत्रिका आता शासकीय पोहोचली आहे त्याच्यामध्ये फक्त शिवसेनेचे आमदारच त्याच्यावरती व्यासपीठावरती दिसतात. नाही, आता जो आपला ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आहे तो शासकीय कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपण पाहू शकताय. त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रोटोकॉल आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण सभा आमची शिवसेनेची आहे. सभेचं पण तुमच्याकडून आलेलं निमंत्रण आहे. हा, आमचं निमंत्रण सभेचं आहे आणि ऐतिहासिक सोहळ्याचं निमंत्रण तुम्ही सगळ्यांनी यायचंय. मांडगावला जो मांडगावची शासकीय पत्रिका आहे ती अद्यापपर्यंत मला वाटत नाही कोणाकडे पोहोचली की नाही, जशी मांडगाव पोहोचली त्याच्यामध्ये आहे तुमची गोपाळे साहेब हा कर्जत खालापूर मतदारसंघ आहे आणि तुम्हाला कल्पना आहे. मी मांडगाव म्हणतो आपण तिथं तुम्ही मगाशी सुरुवात करताना म्हणला की 4 वर्षानंतर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या समोर आलेला आहात. समोर आलात तर आमच्या पण पदात काय टाकताय काय त्या हिशोबाने तुमच्या पदावर तर भरभरून टाकलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे परत तुमच्या पदावर तर काय टाकतो हा मला प्रश्न पडलेला आहे. प्रश्न असा आहे, इतका मोठा निधी कर्जत खालापूरमध्ये तुम्ही आणलाय, कोकणीला मोठ्या प्रमाणात पत्रकारांची संख्या आहे, पत्रकारांसाठी धोरण व्हावं आणि ते तुमच्या माध्यमात व्हावं असा प्रश्न आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावे. नक्कीच आपण खोपोली शहरामध्ये आपण पत्रकारांसाठी भवन संदर्भात आपण पाठपुरावा करू. तुम्ही सुद्धा मला पाठपुरावा करा आणि नक्कीच ते भवन आपण उभं करू. डोलवली ते बीड जामरूक केळवली पर्यंतचा जो रस्ता आहे तो अद्याप रखडलेला असेल. म्हणजे खूप वर्ष झाले त्याच्या बऱ्याच प्रोसेस बऱ्याच जणांनी बऱ्याच पद्धतीने केल्या पण तो रस्ता काय अद्याप बनला नाहीये. तर त्या संदर्भात काय सांगाल? खोपोली ते हलफाटा ते कर्जत हा जो रस्ता जो याचं कॉन्क्रिटीकरण आपण आतापर्यंत केलेलं आहे आणि मध्ये जे पॅचेस त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारी आहेत. काही शेतकरी कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण सगळ्यांची त्या ठिकाणी चर्चा करतोय की त्यांचे ऍक्विजिशन करून त्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेमेंट त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. 7 तारखेला मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्याशी त्याच रस्त्याने ते येणार आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा करून शेतकऱ्यांचं जे ऍक्विजिशन झालेले आहेत जमिनी त्यांचे पैसे लवकर आपण त्या ठिकाणी दिल्यानंतर तो रस्ता पूर्णपणे होईल. माझा प्रश्न तो नाहीये, जो अंतर्गत रस्ता आहे
आहे डोलवली ते केळवली, बीड जामरूट करून त्या रस्त्याचं काम अद्याप झालेलं नाहीये. त्याची अवस्था खूप आता दयनीय आहे. त्या संदर्भात काय सांगा? त्या रस्त्याला आपण जवळजवळ 18 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याचं टेंडर झालेले आहे. आता ते काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि ताई तुमचा कायमस्वरूपी हा आणि प्रश्न साहेब, सुटून जाईल. तुम्ही त्या ठेकेदाराला डागडुजीसाठी पण टेंडर काढलं गेलं होतं, पण त्यांनी ती अद्याप पावसाळ्यात केली नव्हती आणि अजूनही ते काम तसंच आता आहे. तो रस्त्याचं काम त्याचं टेंडर झालेलं आहे. ते काम सुरू होईल. आपण तात्पुरते डागडुजी करायला त्या मधल्या पावसाळ्याच्या काळात सांगितलं होतं. ज्या ठेकेदाराला ते काम दिलेलं त्यालाच आपण ते डागडुजी करायला सांगितलं होतं. आता ते काम रेग्युलरपणे सुरू होईल. खालापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरकडे आपण आल्यानंतर निधी भरपूर आलाय आणि आपण मगाशी उल्लेख केला की हा ग्रीन बेल्ट आहे, पण इथं विकास जास्ती आहे. आमच्याकडे इंडस्ट्री असून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला दुर्लक्ष झालंय. एक शिळफाट्यावरचा जो 1100 मीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्याचा त्रास फक्त खोपोलीवाल्यांना नाही, अख्खे खालापूर तालुक्याला तो रस्ता आहे. तिथं पण आपण मध्ये भूमिका घेतली होती. अधिकारी आले पण रस्त्याचं काय पुढं काम नाही झालं. तो त्रास वारंवार होतोय. दुसरं एक ट्रॉमा केअर सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालय. विशेष म्हणजे निधी आणलाय तुम्ही खालापूर आरोग्य केंद्राला आणि नगरपालिकेच्या निधीला, पण तो प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा आहे आणि 10 बेडचा ग्रामीण रुग्णालय. त्याच्यामध्ये पूर्ण खालापूर तालुक्याच्या पद्धतीने म्हणजे जो कर्जतला उपजिल्हा रुग्णालय त्या दर्जाचं उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे आणि हायवे रोडच्या हिशोबाने ट्रॉमा केअर सेंटरची गरज आहे. आणि बीड जामरूटचं जे धरण आहे हा पण खालापूर तालुक्याचा बेसिक नीड आहे. तिथं पण काही 5 वर्षात किंवा काही भूमिका पुढे दिसून आली. हे खालापूर तालुक्याचे म्हणजे बेसिक नीड आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे. ह्याच्याकडे मात्र आपल्या कार्यकाळात काही पुढे वाटचाल नाही झाली. खोपोली असेल, खालापूर असेल, या संदर्भात मागच्या वेळेलाच आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण एक्सप्रेसवे किंवा NH4 या ठिकाणी आपण ट्रॉमा केअर सेंटर संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर आपण त्या ठिकाणी उभारतोय. उपजिल्हा रुग्णालयाचा आपण निधी आता मंजूर करून त्या ठिकाणी दिलेला आहेच आणि त्यामुळे तिथला जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी संपेल. परंतु तुम्ही हा जो डॅमचा विषय जो घेतलेला बीड जामरूटचा, तो सुद्धा यावर्षी त्याला निधी आता परत आपण त्याला निधी मंजूर करून त्या ठिकाणी दिलेला आहे. 4 दिवसापूर्वीच तिथल्या कॉन्ट्रॅक्टरशी आपली चर्चा झालेली आहे की यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे वॉटर बॉडी तयार होईल अशा पद्धतीचं काम ते आता पूर्ण करतील असं त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. त्यामुळे तोही प्रश्न आपला प्रलंबित आहे तो त्या ठिकाणी संपेल. अशा पद्धतीने खोपोली असेल, खालापूर असेल, या ठिकाणचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते बेसिक ते प्रश्न आपण मार्गी लावतोय. आणि आपण तुम्ही जो फाट्यावरचा असणारा जो ट्रॅफिक संदर्भातला जो प्रश्न त्या ठिकाणी सांगितला, जो MSRTC मधला तो प्रलंबित आहे रस्त्या संदर्भात, तो ती फाईल आपण दिल्लीला सेंटर पर्यंत जाते. खासदार साहेब पण त्याचा प्रयत्न करतायत, मीही स्वतः पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय. ते आता अप्रुव्हल लवकर त्या ठिकाणी येईल. त्याचं वायडिंग त्या ठिकाणी आपण ते पूर्णपणे करून घेऊ आणि ते काम आपल्याला संपवायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहोत. परंतु प्रोसेस सेंट्रल पर्यंत ते असल्यामुळे त्याला वेळ लागतोय आणि म्हणून ते काम तरी ते ह्या मार्च पर्यंत ते होईल पूर्ण असं मला वाटतंय. सर, पिरगोले गावचे जे अरे आता तुझे झाले काय झालं, आपली पत्रकार परिषद आहे ही 7 तारखेच्या लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने आपण पत्रकार परिषद घेतोय. विषय थोडासा भरकटते, अनेक प्रश्न आहेत, अनेक काही गोष्टी आहेत. हा नाही सगळ्यात मिळत काय होत आहे थोडंसं तुमच्या सगळ्यांचे प्रश्न बरोबर आहे. मुख्यमंत्री उत्तर देणार नाही काय माहिती का, थोडंसं आपण पुढच्या कालखंडामध्ये एक मिनिट पुढच्या कालखंडामध्ये मतदारसंघामधील असणारे सगळ्या विकास कामांच्या संदर्भामध्ये आपण पुन्हा सविस्तर त्याच्यावरती प्रत्येकाला संधी मिळेल आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन 4 वर्षानंतर आज भेटणार शेवटचं घ्या. प्रशासकीय भवनमध्ये आपल्याला जागा देता येणार नाहीये, परंतु आपण पत्रकारांसाठी कर्जतला पण एखादं भवन त्या ठिकाणी उभारू.
परंतु जिथे शासकीय जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी गोंधळ नको व्हायला मी आहे त्या तोंडावर त्या ठिकाणी सांगतोय. आपण पत्रकारांसाठी पत्रकार भवन कर्जतलाही करू आणि खोपोली शहरातही आपण त्या ठिकाणी करू. गेल्या 4 वर्षात आपण 272 कोटीची कामं आणली. 4 वर्षात 272 कोटीचं नाही, 800 कोटीची कामं 4 वर्षात आणलेली आहेत. उद्याचं होणारा लोकार्पण 7 तारखेला आणि भूमिपूजन जे आहे 7 तारखेला 272 कोटीचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. ते विकास गंगा तुम्ही कर्जतमध्ये आणले, त्या विकास गंगाच्या माध्यमातून कर्जत शहराचं एकदम पायपालट करून टाकलं. बाहेरून येणारा व्यक्ती जे अगोदर जे गेलेले होते नंतर 4-5 वर्षांचं आल्यानंतर ते जरा एक वेगळे बदल होते. म्हणजे त्या टायमध्ये कर्जत ना आता तर कर्जत असे वेगळेच आहे. प्रश्न घ्या. या विकास गंगेमध्ये जात असताना मागच्या 2 वर्षापूर्वी पुन्हा तो मुद्दा उपस्थित करता घेतला मला. आंबेडकर भवनाचं तुम्ही म्हणाल तर ते वाद निर्माण आहे. 2009 मध्ये कर्जत नगर परिषदेने त्याचा ठराव पास केला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही आंबेडकरी अनुयायांची मिटिंग घेऊन तुम्ही सांगितलं काय 2022ला 14 एप्रिलला आंबेडकर भवनाचं आपण भूमिपूजन करणार आहोत असे उत्तरप्रदेशमध्ये पण बातम्या आणत्या सर्व गोष्टी. असं असताना तुम्ही बोललात का जागेचा वाद चालू आहे. मग तो वाद काय जर तुम्ही बोललात का 2022च्या याला आम्ही भूमिपूजन करू तर त्यावेळेस वाद नव्हता आणि आता वाद कसं काय हा जरा समजत लोक पण भ्रमित आहेत ना. नाही मगाशी पण मी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणची जागा त्या ठिकाणी आता आंबेडकर भवनसाठी राखीव आरक्षित केलेली आहे. त्या जागेवरून स्थानिक ग्रामस्थांचा आणि वाद सुरू आहे. आपण त्याच्याशी मागच्या वेळेला तुमच्याशी बैठक ज्या वेळेला घेतली तुम्हाला सांगितलं त्यानंतर तात्काळ तुमची आपली मिटिंग झाल्यानंतर तुम्ही ज्या बातम्या आल्या दुसऱ्या दिवशी सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आले, शिवतीर्थावर आले किंवा आम्हाला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. प्रश्न काय तयार होतोय की जोपर्यंत तिथं जर सगळ्यांच्या सहमतीने असेल तर मला तात्काळ निधी टाकता येईल. आता 1 मिनिट ऐकून घ्या. सहमती तिथे नसल्यामुळे आपल्याला एकतर ती जागा रिसर्च शासनाकडनं अक्वायर करून घ्यावी लागेल. मग त्या प्रोसेसला वेळ लागतोय. माझी भूमिका काय होती दोन्ही लोकांना आपण त्या ठिकाणी जे स्थानिकांना पण जे काही सभागृह आहे बांधून त्यांना तेही देता आलं पाहिजे आणि आंबेडकर भवनसाठी पण जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. ठराव घेतल्यानंतर वाद नव्हता मध्येच का वाद आला ह्याच्या अगोदर तुम्ही मिटिंग घेतली त्यावर पण वाद नव्हता केली नव्हतं सर्व काय. तुम्ही चुकीचं सांगताय. मिटिंग घेतली त्यावेळी मी तुम्हाला तेच सांगितलं की जर त्या लोकांचा विरोध नसेल तर मी तात्काळ काम सुरू केलं असतं. त्या लोकांनी विरोध केला हेच तुम्हाला सांगतोय तुमच्या बातम्या आल्यानंतर. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही नंतर कदाचित आला नसाल. मग साहेब खोपोलीच्या सांस्कृतिक बाबतीत एक प्रश्न आहे माझा. कर्जतचं तर नंदनवन झालेलं दिसतंय, अनेक ऐतिहासिक कामं झाली, पण खोपोलीचा पण एक मानाचा तुरा होता शाहू महाराजांचं सभागृह. वादळामध्ये त्याची जी दुरावस्था झाली त्यानंतर ते आता भकास झालंय अक्षरशः कोविड काळामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून माझ्या मते तुम्ही निधी पण उपलब्ध केला होता त्यासाठी, पण साहेब काम कुठल्याही प्रकारे तिथे होताना दिसत नाही. त्या वास्तूची अक्षरशः येता जाता म्हणजे खोपोलीचं वैभव म्हणावं की दुर्दैव म्हणावं असं आता म्हणावं लागतंय. तर त्या बाबतीत काय नक्की म्हणजे हे केलेलं सर? शाहू महाराजांच्या सभागृहासाठी खोपोली शहरातील त्या सभागृहाची जी दुरावस्था झालेली होती त्यानंतर राज्य शासनाकडनं 3 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी डेव्हलपमेंटसाठी दिलेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली. ते काम आता सुरू झालेलं आहे. तुम्हाला या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये तेही काम पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आता तिथे दुरावस्था असेल कारण त्या कामाला आता आपण निधी मंजूर करून दिलेली आहे. त्याची वर्क ऑर्डर आता झालेली आहे आणि ते काम सुरू होईल. काम झाल्यानंतर तुम्हाला जसं कर्जत दिसतंय तसं तुम्हाला शाहू महाराजांचं सभागृह सुद्धा सुंदर असते. ती वास्तू पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला खोपोलीकरांना त्या ठिकाणी मिळेल. आता एक शेवटचा प्रश्न घेतो. 4 वर्षांनी पत्रकारांचा प्रश्नाचा बहिमा ढेकूमध्ये ढेकू जे आपले इंडस्ट्री एरिया खरापूर एरियामध्ये त्यामध्ये जो एक ब्रिज आहे कमानी ऐकमेपाशी तो ब्रिज अत्यंत दुरावस्थेत आहे. तिथे जर एखादा अपघात झाला त्या ठिकाणी आपल्या खोपोली नगर परिषद पुण्याईनं बस जाते किंवा कंपनीचे ट्रक वगैरे त्या ठिकाणी जर मोठा अपघात झाला तर फार मोठं नुकसान होणार आहे नागरिकांचं. तर आपण कृपा करून जर तिथे त्या ब्रिजवर लवकरात लवकर कसं होईल कारण ते काम ऑलरेडी दिलंय एका कॉन्ट्रॅक्टवर. माहिती घेतो त्याची माहिती घेतो.
नक्कीच करतो. सर, माथेरान रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये एकमेव पर्यटन स्थळ आहे, पर्वतीय पर्यटन स्थळ आहे आणि क्रिसमस दिवाळी यावेळी खूप प्रचंड गर्दी होते त्या ठिकाणी. माथेरानला जाणारा रस्ता एकच आहे. वाहनतळाचा प्रश्न साहेब तुमच्याकडे आहे की नगरपालिकेचा प्लॉट तशी मंजूर झालेला आहे आणि आपले मुख्यमंत्री झटपट निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते आपल्या आता कर्जतमध्ये येत आहेत, तर त्यातून माथेरानकरांना काही मिळेल का सर? नक्कीच माथेरानचा वाहनतळाचा जो प्रश्न आहे या संदर्भात मी स्वतः आणि आमचे खेडकर मनोज खेडकर आम्ही दोघांनी ती फाईल आपण मंत्री महोदयांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे आणि आता माझ्या मते कॅबिनेटमध्ये तो निर्णय होईल आणि माथेरानच्या वाहनतळासाठी नगर परिषदेची असणारी जी आरक्षित जागा आहे ती जागा त्या ठिकाणी राज्य शासनाकडून हँडओव्हर करून दिली जाईल. अशा पद्धतीचा त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर तो प्रश्न सुद्धा मार्गी लागेल. मुख्यमंत्र्यांकडे मी पेनबँक संदर्भात मुख्य विषय घेणार आहे. कर्जत तालुक्यातलं आपलं कर्जत खालापूर तालुक्यामध्ये आपण विकास करताय, परंतु आपलंच कर्जत तालुक्यातलं ढाक गाव आहे. ढाक आपल्या चला ठीक आहे. प्रश्न घेऊ द्या ना. आपल्याच कर्जत तालुक्यामधलं ढाक गाव आहे. आपण कर्जत खालापूरमध्ये विकासाची गंगा आणली, तर त्या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पण लाईट नाही, त्यानंतर रस्ता नाही. दाखवू तुम्हाला विचारला आता सगळ्यांसमोर दाखवू का? काल मी जाऊन आलोय गावात, लाईट नाही. सोलर लावलेलं, सोलर ऐका, सोलर लावलेलं आहे. त्या सोलरवर आता ती जी पाणी योजना आहे आता आपली ग्रामीण ती चालू आहे. लाईट नाही आणि रस्ता पण नाही. आणि ती लोक आता प्रस्तावित होत आहे वरतून तिकडे खाली आता यायला लागले. तर मुख्यमंत्री महोदय येतं का तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवाल का? नक्कीच. आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आपण पाहताय की मी सांगितलं की कर्जत खालापूरचं नंदनवन करण्याचं स्वप्न मी पाहिलेलं आहे. तसं एकही गाव त्या ठिकाणी असं वंचित राहू नये यासाठी ढाक संदर्भात सुद्धा मी तुम्ही आता विचारलेला प्रश्न आपण तो सुद्धा आपण मार्गी लावू. लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न, फक्त तिथे रस्ता त्या ठिकाणी होऊ शकत नाही कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी पाहत आहे. परंतु फॉरेस्ट आणि बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी आहेत, परंतु लाईटचा प्रश्न त्या ठिकाणचा आणि पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणचा लवकरात लवकर मार्गी लावू. तर आता मिनी माथेरान रातमध्ये जर केलं तर माथेरान थोडं उंच जाईल 100-1 फूट. ते मिनी माथेरान जर आपण म्हणताय की कर्जत तालुका आपण पर्यटनासाठी हे करू, त्याचं जर मिनी माथेरान म्हणून प्रस्ताव म्हणजे मला वाटतं 20 वर्षापासून मी त्याच्याबद्दल बातम्या देतोय की ते मिनी माथेरान व्हावं, पुण्यावाल्याला पण जवळ पडेल आणि आपल्यालाही होईल. तसं केलं तर सगळेच प्रश्न. बरं, नक्कीच आपण तो त्या संदर्भात सुद्धा एक प्रयत्न त्या ठिकाणी करू. चला मी आता आपण सारेजण कर्जत, खालापूर, खोपोली मधील असणारे माझे सगळे पत्रकार बंधू आपण शॉर्ट नोटीस मुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आज 6 जानेवारी आहे, सॉरी उद्या, आज 5 जानेवारी, उद्या 6 जानेवारी. सगळे माझे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या बालशास्त्री जांभेकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये साजरी होत असते. बालशास्त्री जांभेकरांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक जे दिलेलं योगदान जे होतं ते 1832ला त्यांनी पहिलं मराठीतलं वृत्तपत्र त्या ठिकाणी काढलं. त्याचं नाव होतं दर्पण, आणि दर्पण म्हणजे आरसा. आणि त्यामुळेच आज सारे आपण पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहात. उद्या पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारी हा साजरा केला जातो. मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या उद्याच्या मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि येत्या 7 जानेवारीला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत. आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पत्रकारांनी सुद्धा साऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करायचंय. आणि यानंतर आपण सारेजण एकत्रपणे येऊया. उद्या मीनाताई
ठाकरे यांचा सुद्धा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने बाळासाहेब भवन या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यानिमित्ताने आमचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. खोपोली शहरामध्ये कार्यक्रम होत असतात. त्यामुळे आपण सगळ्यांना आपण या निमित्ताने उद्याच्या पत्रकार दिनाच्या मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं जाहीर करतो.